येथे आपली आजची धमाल जोडी रमेश आणि मोसमे. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे 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 वा. हा व्यायाम चांगला आहे. म्हणजे असं 2 पावलं चालायचं. चांगलं. नमस्कार. बसा. का बाकडं काय तुमच्या बापाचं? बसा. काय बोलताय? तेलगू. तरीच तुमचे कान कुठल्या भाषेचे आहेत? आता मी मराठी आहे म्हटल्यावर माझ्या कानही मराठीच असणार नाही का? काय करताय? म्हणजे मराठी कळतं मग बोलत नाही. अंगावर काय खेकसतंय? वळतय. हा छान आहे आज. आहे की नाही नीट काय ते ठरवा आणि मगच बोला. राहिलं काय राहिलं आणि कुणाचं? अशी एक आपली बोलायची पद्धत आहे. आपली नाही हा तुमची असेल. मी तुम्हाला नानी म्हटलं तर चालणार आहे का? मग काय बेपाच्या बाजू म्हणणार आहात? छे बिपासा बासू काहीतरीच काय मला का अरोरा म्हाताऱ्याची आवड तर बघा. नाही मला असं म्हणायचं होतं की नानी म्हणण्या इतकं वय काय तुमचं दिसत नाही. वय दिसत नाही. लाईन मारण्याची लाईन वाटते म्हाताऱ्याची. गाणं काही खोट नाही. पिकल्या पानाचा देठ की हो काहीतरीच काय वय वाटत नाही म्हणे. मग काय करू? डोक्याचा गोटा करू की गालफड बसलेल्या म्हातारीचा मेकअप करून येऊ? नाही मला असं म्हणायचं होतं. हे बघा तुम्हाला काय म्हणायचं ते जाऊ द्या बाजूला. म्हाताऱ्याची कवळी सटकली आहे आणि डोळ्याची झाली आहेत बटणं तरीही डोळे फाडून बघताय मेला. वय दिसत नाही म्हणे. मग हे नानी पार्क आहे. हे 9 वाजताच मी इथे शिरले आणि म्हातारी असं खेळ खेळते असं वाटलं होय? नाही तसं नाही हो. मग हे पिकलेले केस पडलेले किडलेले दात तासाला 25 रुपये भाड्याने आणले हो असं वाटलं का? नाही मग तुमची ही चौकशी दातांपर्यंतच थांबवा. उगीच घशापर्यंत जाऊ नका. किती रागावताय तुम्ही मला ना. बरं का हल्ली जवळचा नीटसा दिसत नाही. मग लांबचाच बघा. पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही नानी आहात अशी माझी खात्री पटलेली आहे. का? मग आता नाचू. येतंय का? नाचा बरं थोडंसं नाचा. वयाची नाही परवा आणि बागेपेक्षा म्हाताराच हिरवा. काय करणार? हे वातावरणच तसं आहे. काय म्हणालात? हे गवत बघा ना. हे हिरवं गवत आहे ना. हे फार चांगलं असतं बरं का. मग उपटा आणि खा. खाण्यासाठी नाही म्हणत आहे मी डोळ्यांसाठी म्हणतोय. काढा. काय? नाही याचा काढा केलेलाही चांगला असतो उष्णतेवर. काढा. नंतर काढेन. नाही शूज काढा. कोणाचे? तर पायांना सूज आल्यापासून मी शूज घालणं सोडलंय. सध्या तुमचेच काढा. आणि हरवल्यावर शोधणार कोण बाबा? हृदयविकारावर नाही राहिला ताबा. 2 वर्षापूर्वी गेले माझे बाबा. बरं पिकलं पान गळायचंच. सांभाळा स्वतःला. आप्पा बेलवलकर म्हणतात मला. नाव माझं. हो का? छान. कधी ठेवलं? काय विचारताय? कधी ठेवलं म्हणजे आता काय ठेवायला बारसं करण्यात का लहान आहे का? मग कळतंय ना एवढं. मी तुम्हाला विचारलेलं का तुमचं नाव काय, करता काय, राहता कुठे? इथे सिल्वर पार्क मध्ये राहतो. घ्या तेही तोंडवर करून सांगितलंच. म्हातारीचं वय 63 स्वभाव 63. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. सामना
नाही नाही, मी काय करणार सामना, आणि तेही तुमच्या बरोबर या वयात शक्यच नाही. कारण आता पूर्वीसारखा जोर आणि ताकद राहिलेली नाही. ओहो, सामना चित्रपटातलंच गाणं आहे ना हे. असं म्हणजे मला वाटतं. ओहो, खात्री असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणून सांगा. उगीच तळल्यात पडल्यात करू नका. माझा ना जरा गोंधळ होतो. अगं बाई, या वयात अहो लग्न झाल्यावर लगेचच गोंधळ उरकायचा असतो, नाहीतर देवाचा कोप होतो. का वाढवताय आणखीन? हा. गोंधळ लग्नाचा नाही हो, माझ्या डोक्याचा गोंधळ होतोय असं म्हणतोय मी. मग डोकं डॉक्टरांकडे दाखवा. का वेडा आहे का मी? ते मी कसं सांगणार, डॉक्टरच सांगतील. नाही कठीण आहे. काय डोकं? हो. मग आपटा अरे, तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं काही सरळ उत्तर देणारच नाही का हो? मराल मराल, या 1-2 दिवसातच मराल. असं काही वाईट वाकडं बोलले का मी? झक मारली आणि मी या पार्कात आलो. आता अगदी बरोबर बोललात. म्हणजे या बोर्डावरची सूचना वाचा. माझा जरा जवळच्या नजरेचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही वाचा. हा, तरी डोळे ताणून वाचा. आता वाचाल तर वाचा. काय त्रास आहे म्हातारीचा. गेले काही दिवस काही नाना नानींना प्रश्न विचारून लगट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे 29 जून पासून सर्व नाना नानींना वेगवेगळ्या पार्कात संध्या विहार करण्याची सक्ती करण्यात आली. बापरे, आज तारीख किती हो? 30 जून. 30 जून म्हणजे मी नियमांचा उल्लंघन केलं म्हणजे मला आता शिक्षा होणार. बापरे, काय शिक्षा होणार? ती कंसात लिहिली आहे तिथे. अरे बापरे, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नानांना 1 आठवडा नऊवारी पातळ नेसून पार्कात वावरवलं. बापरे, हे काय म्हणता? हे चावट पण आहे. हे नाही जमणार. मला नाही. मी काय करतो, कोणी नाही, मी इथून गुपचूप सटकतो. तुम्ही कोणाला सांगू नका. चुकी झाली माझी, चुकी झाली, चुकी झाली माझी, चुकी झाली. ये तो होना ही था. अवघड शिक्षा मिळाली तुम्हाला. आता काय होणार काय माहिती. बघूयात आता परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. स्वप्नील सर, तुम्ही दोघेही ना म्हातार झाल्यावर खूप गोड दिसणार आहात. बी रेस्ट अशोर्ड. दोघांनी खूप उत्तम गेटअप्स केले आणि दोघांनी कॅरेक्टर्स म्हणून त्याला न्याय दिला असं मला वाटतं. कॉन्टेंट जरा जास्त फनी असता तर मला जास्त मजा आली असती. अपार्ट फ्रॉम दॅट मला असंही वाटलं की ऍक्ट थोडासा मोठा झाला आणि तुम्ही घेतलेल्या पेसमुळे कदाचित त्याचा आणखीन थोडासा पेस ड्रॉप डाऊन झाल्यामुळे त्याची लेंथ जास्त वाटली असेल. आणि जितकं क्रिस्प आणि जितकं कडक करता येईल तितकं ते जास्त आनंददायी होईल असं मला वाटतं. बट ऑल इन ऑल तुम्ही दोघांनी खूप छान केलं. ऑल द व्हेरी बेस्ट आणि हॅपी एजिंग. निर्मितीताई, कंबर दुखायला लागली ना, खरं सांग. हो ना. नाही, खरंच खूप कठीण असतं हे असं म्हातारीचं बेरिंग घेणं, आणि ते तू छान निभावलंस, छान केलंस तू. तुझंही बेरिंग रमेश खूप छान होतं, पण आम्हाला फक्त तुमची बेरिंग जास्त आवडली. ऍक्ट मध्ये गंमत नाही आली. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा, मागच्या वेळी तुम्हाला होते 33 गुण आणि आता बघूयात किती मिळालेत. एकूण 40 गुण. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आजोबा आजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.